चरित्रे महान संगीतज्ञांची या अंतर्गत आज आपण संगीत दिग्दर्शक रोशन यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. रोशनलाल नागरथ, ज्यांना रोशन म्हणून ओळखले जाते, ते एक भारतीय एसराज वादक आणि संगीत दिग्दर्शक होते. ते अभिनेता आणि चित्रपट दिग्दर्शक राकेश रोशन आणि संगीत दिग्दर्शक राजेश रोशन यांचे वडील आणि हृतिक रोशन यांचे आजोबा होते. रोशनचा जन्म 14 जुलै 1917 रोजी ब्रिटिश भारतातील पंजाब प्रांतातील गुजरावाला येथे एका पंजाबी सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांनी लहान वयातच संगीताचे धडे गिरविण्यास सुरुवात केली आणि नंतर पंडित एस एन रतनजनकर यांच्या प्रशिक्षणाखाली लखनौ, आग्रा आणि अवध येथील मॉरिस कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. मैहर येथील प्रसिद्ध सरोदवादक अल्लाउद्दीन खान यांच्या मार्गदर्शनाखाली रोशन एक कुशल सरोदवादक बनले. 1940 मध्ये ऑल इंडिया रेडिओ दिल्लीचे कार्यक्रम निर्माता दिग्दर्शक ख्वाजा खुर्शीद अनवर यांनी रोशनना एसराज या वाद्यासाठी कर्मचारी कलाकार म्हणून नियुक्त केले, जे ते वाजवत असत. मुंबईत प्रसिद्धी आणि संपत्ती मिळवण्यासाठी त्यांनी 1948 मध्ये ही नोकरी सोडली. 1948 मध्ये रोशन हिंदी चित्रपट संगीत दिग्दर्शक म्हणून काम शोधण्यासाठी मुंबईत आले आणि 1949 मध्ये सिंगार या चित्रपटात संगीतकार ख्वाजा खुर्शीद अनवर यांचे सहाय्यक बनले. निर्माता दिग्दर्शक केदार शर्मा यांना भेटेपर्यंत त्यांना काहीसा संघर्ष करावा लागला, ज्यांनी त्यांना त्यांच्या 1949 मध्ये नेकी और बडी या चित्रपटासाठी संगीत देण्याचे काम दिले. हा चित्रपट मुंशीराम वर्मा यांनी सहनिर्मिती आणि वर्मा फिल्म्सने वितरित केला होता. हा चित्रपट फ्लॉप ठरला असताना केदार शर्मा यांनी त्यांना पुढच्या चित्रपटात आणखी एक संधी दिली. रोशन हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रात एक खेळाडू म्हणून उदयास आला, जो एक मोठा संगीतमय हिट ठरला. 1950च्या सुरुवातीला रोशन यांनी गायक मोहम्मद रफी, मुकेश आणि तलत महमूद यांच्यासोबत काम केले. 1950च्या दशकात त्यांनी मल्हार, शीसम, अनहोनी हे काही चित्रपट केले. या काळात त्यांनी मीरा भजनाची रचना देखील केली, जी लता मंगेशकर यांनी नवबहार या चित्रपटासाठी गायलेली ऐरी मैं जो प्रेम दीवानी मेरा दर्द न जाने कोई ही एक लोकप्रिय गाणी ठरली. त्यांना नेहमीच व्यावसायिकदृष्ट्या यश मिळाले नाही. त्यांनी इंदिवर आणि आनंद बक्षी यांना गीतकार म्हणून भारतीय चित्रपट उद्योगात पहिला ब्रेक दिला. नंतर 1960च्या दशकात उत्तरार्धात ते मुंबईतील सर्वात जास्त मागणी असलेले गीतकार बनले. 1956 मध्ये संगीत दिग्दर्शक निसार बझमी यांनी त्यांच्या भला आदमी या चित्रपटात आनंद बक्षी यांना पहिला ब्रेक दिला. 1956 मध्ये आनंद बक्षी यांनी भाला आदमीची 4 गाणी लिहिल्यानंतर रोशन यांनी बक्षी यांना सीआयडी हा चित्रपट दिला. काही विलंबनानंतर 1958 मध्ये भाला आदमी प्रदर्शित झाला. आनंद बक्षी आणि रोशन यांनी मिळून देवर हा सुपरहिट संगीतमय चित्रपट बनवला. 1960 हे रोशन आणि त्यांच्या संगीतासाठी सुवर्ण काळ ठरले. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतासह लोकसंगीताची रचना करण्यासाठी त्यांची क्षमता हा त्यांचा ट्रेडमार्क बनला आणि त्याचा परिणाम यशस्वी चित्रपट संगीतात झाला. यावेळी रोशनने बरसात की रात से, ना तो करवा की तलाश हे आणि जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात सारखेच हिट चित्रपट दिले. बरसात की रात 1960च्या दशकातील सुपरहिट चित्रपट होता. अब क्या मिसाल दूं आणि कभी तो मिलेगी कहीं तो मिलेगी, जो वादा किया वो निभाना पड़ेगा, पाओ छूने लेने दो, जो बात तुझमें है आणि जुर्म ए उल्फत मिलेंगे को जी चाहता है, लागा चुनरी में दाग, संसार से भाग फिरते हो आणि मन रे तू काहे
ओहरे ताल मिले, खुशी कर दो ममता या चित्रपटासाठी त्यांनी मजरू सुलतानपुरी यांच्या रहते थे कभी जिनके दिल में आणि लता मंगेशकर यांनी गायलेले रहे ना रहे हम आणि त्यांचे हिट युगल गीत छुपा लो यू दिल में प्यार हे मन मेरा या गाण्यासह काही सुरांची रचना केली. देवर आया है मुझे फिर याद जो जालिम गुजारा, तमाना बचपन का बहारों ने मेरा चमन लूट लिया, दुनिया ने ऐसा कहा नसीब है. रोशनने 1948 मध्ये त्यांची दुसरी पत्नी इरा मोहित्रा हिच्याशी लग्न केले आणि ते मुंबईत स्थायिक झाले. त्यांची मुले राकेश रोशन. रोशन हे 20 वर्षाहून अधिक काळ हृदयविकाराने ग्रस्त होते. एका सामाजिक मेळाव्यात सहभागी होत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि 16 नोव्हेंबर 1967 रोजी 50व्या वर्षी मुंबई, महाराष्ट्र, भारत येथे त्यांचे निधन झाले. त्यांची काही लोकप्रिय चित्रपट कव्वाली बघा. ना तो कारवां की तलाश है, बरसात की रात मधील 1960 सालचं हे गीत. बरसात की रात 1960 मधलं दुसरी कव्वाली ये है इश्क इश्क. दिल ही तो है 1969 मध्ये त्यांनी निगाहे मिलाने को जी चाहता है ही कव्वाली दिली. वकीफ हूँ खूब इश्क के तर्ज ए बयाने से मैं, ढूंढ के लाऊ कहाँ से मैं, बहू बेगम मधील इत्यादी त्यांनी कव्वाली दिल्या. त्यांचे पुरस्कार ताजमहाल 1963 या चित्रपटासाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कार त्यांना मिळाला. रोशन यांची काही शास्त्रीय रागातील गाणी आहेत ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. धन्यवाद.